नमस्कार, मी मनुष्य पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे पदार्थ संक्रांतीचे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. या दिवशी पतंग उडवण्याची जी मजा आहे तीच मजा अगदी खास संक्रांतीसाठी बनवण्यात येणाऱ्या पदार्थांची सुद्धा आहे. मग त्यात भोगीची भाजी असो, तिळगुळ किंवा गुळ पोळीसारखे अगदी तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांची आठवण येते. पण हे पदार्थ नेमके कसे करायचे आणि याबद्दल जाणून घेणार आहोत आपण पाककला तज्ञ उषा पुरोहित यांच्याकडनं. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. नमस्कार. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. उषाताई, आपण संक्रांतीला खास करून तिळगुळाचे पदार्थ किंवा तिळाचे पदार्थ बनवतो, या मागचं कारण काय? तुला माहीतच आहे की हा जो सण आहे हा थंडीच्या दिवसात येतो, तर आपल्या शरीराला उष्णतेची तेव्हा गरज असते. त्यामुळे तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराला उष्णता प्रदान करतात, हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे या दिवसात तू पाहशील की असं शरीर आपलं थोडंसं वर्ण कोरडं पडायला लागतं, तेव्हा स्निग्ध पदार्थांची पण त्याच्या आपल्याला गरज असते. तर एरवी जे डाएट करणारे एरवी तूप लोणी खात नाहीत, ते सुद्धा बघ बाजरीच्या भाकरीबरोबर ताजं लोणी किंवा गुळाच्या पोळीबरोबर तूप वगैरे खातात. तर ह्या सगळ्याची आपल्या शरीराला गरज आहे आणि हे आपल्या पूर्वजांनी आधीपासून ओळखून ठेवलं आहे. म्हणून हा महिनाभर अगदी आपण भरपूर तूप आणि तिळगुळ खाल्लं तरी आपल्या शरीरासाठी ते चांगलं लाभदायकच असतं असं मला वाटतं. पण मग असे तिळाचे कोणते कोणते पदार्थ आपल्याला करता येतात साधारण? आता मी स्वतः असं म्हणेन की तिळगुळ जो आपण बनवतो तो 3 तऱ्हेचा आहे असं आपण समजूया. एक आपण आल्या गेल्याला द्यायच्या वड्या, म्हणजे ते कसं वयस्कर कोणी असले किंवा तरुण असले तरी सगळ्यांना खाता येतील त्या ज्या वड्या आहेत. आणि एक असतात कडक वड्या आणि एक असतात अगदी मऊ लाडू, जे आपले आजोबांना वगैरे किंवा ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे त्याला खाता येईल असेल. तर मला वाटतं सुरुवातीला आपण ज्या साध्या वड्या आपण म्हणतो हळदी कुंकाला वगैरे देतो, त्या कशा करायच्या हे मला वाटतं मी तुला सांगते. कारण खूप बायकांचं ते बिघडतात, म्हणजे काय भगरा होतो त्याचा. अगदी. तर ते कसं करायचं, तर समजा 3 वाट्या तिळाचं कूट असेल तर 2 वाट्या दाण्याचं कूट आणि 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं. तर तुम्ही म्हणाल तिळाच्या वड्या ह्या सांगतायत आणि इकडे दाण्याचं वगैरे का सांगतायत, तर नुसते तिळाचं कूट घेऊन जर तुम्ही वड्या बनवल्या ना तर त्या अशा खायला एवढ्या खमंग आणि चांगल्या लागत नाहीत. त्यामुळे हे तिन्ही पदार्थ एकत्र करून वेलदोड्याची पूड घालून ते मोजलं तर समजा 6 वाट्या निघालं तर त्याच्या निम्म म्हणजे 3 वाट्या आपण मऊ गूळ घ्यायचा. आता इथे सगळ्यात मेक कुठे आहे की त्याचा पाक कसा बनवायचा. तर गुळामध्ये अगदी 1 टेबलस्पून पाणी घालायचं. जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा गॅस एकदम स्लो ठेवायचा, हे त्याच्या मागचं शास्त्र आहे. नाही तर काय होईल, तुम्ही मोठा गॅस केला तर लगेच पक्का पाक होईल. तर हे मंद म्हणजे गूळ पाण्याचं मिश्रण गॅसवर ठेवा. नुसते बुडबुडे आले आणखीन असं गुळ विरघळला की त्याच्यात हे आपले पदार्थ जे आहेत ते घालून ते बर्फीच्या ट्रेमध्ये वड्या. आता वड्या थापणं पण कौशल्याचं काम आहे, त्याच्यावर बोटचे ठसे यायला नको म्हणून प्लास्टिकची पिशवी हाताला घालून पिशवीलाही थोडंसं तूप लावावं म्हणजे ते चिकटत नाही. आणि वड्या थापून जरा कोमट असतानाच कापायच्या, म्हणजे ते बाजूचा चुरा कमी निघतो त्याच्या. म्हणजे तिळाच्या वड्या कशा करायच्या तुम्ही सांगता, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. सोनाली कदम आपल्या बरोबर आहे. बोला सोनाली. मॅडम, मी नेहमी गुळाची पोळी करते ना, पण ती तव्यावर टाकताना भाजताना ती फुटते. मग ती फुटू नये यासाठी काय करावं? आता इथे तुम्हाला मला असं सांगायचं आहे की पुष्कळ बायकांच्या गुळाच्या पोळ्या चांगल्या जमत नाही, त्यांची कंप्लेन असते. तर मुळात गुळच तुमचा जर नीट जमला नसेल तर ती गुळाची पोळीमध्ये असे फोड फोड येऊन त्याच्यातनं असं गूळ बाहेर येतो. तर 2 गोष्टी अतिशय लक्षात ठेवा. एक म्हणजे गूळमधला सैल व्हायला नको, जशी तुमचं वरची पारी आहे तसंच तुमचं आतलं गूळ व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे काही ठिकाणी बायका किसून घेतात किंवा कुकरमध्ये गूळ शिजवून घेतात, पण कुठेतरी जर एखादी गुठळी त्या गुळाची तुमच्या राहिली तर ती बरोबर तिथे फुटते आणि ते पोळीला भोकं पडतात. तर अगदी शक्यतो इतका मऊ करायचा गूळ. आणि तर कसं, याची फार छान युक्ती मी तुम्हाला सांगते की एक मऊ फडकं घ्या, त्याच्यामध्ये गूळ, म्हणजे पुष्कळांना माहीतच नसेल, त्याच्यामध्ये हवा असलेला गूळ आपण मोजून घेतलाय, त्याच्यावरती बत्त्याने ठेचून, म्हणजे तो गूळ उडून असं जातो ना बाहेर कुठेतरी, तसंही होणार नाही. आणि जितकं आपलं हवं तितकं वरनं ठेचत राहायचं कपड्याच्या, त्यामुळे तो एकसंधी. आता हाताला असं पाहिलं तुम्ही
की बाबा इथे गुठळी आहे तर पुन्हा त्याला मऊ करून बरोबर घ्यायचा. आहे. असा जर तुम्ही गुळ घेतला तर तुमची गुळाची पोळी म्हणजे पण मग करताना कोणत्या सोपं जाईल. खास प्रकारचा गूळ वगैरे वापरायचा का हा आपण? ते पण मी सांगते की आपण काय करतो, पिवळा धमक्क छान गुळ आहे म्हटलं की घेऊन त्याच्या पोळ्या, तसं न करता थोडासा ब्राऊन असणारा, ज्याला आपण सेंद्रिय गुळ म्हणतो, हा, हा. हल्ली आता म्हणतात ऑर्गॅनिक पण म्हणतात, अशा गुळाची चव जास्त छान असते. हा अच्छा. जो पांढरा शुभ्र दिसेल त्यात सोडा जास्त असून खायला चवीला आंबट लागतो. तर कुठल्याही तिळगुळाच्या पदार्थाला तो गुळ तुम्ही घेऊ अच्छा, नका म्हणजे असा माझा गूळ पण सल्ला आपण आहे. खास अगदी सेंद्रिय गूळ असतो तोच हां, वापरायचा तेही नाही ना, चांगला? अगदी तुम्ही दुकानात दिसले 2-3 तऱ्हेचे गुळ आहेत तर थोडा तोंडात घालून पाहिला तरी पण बरोबर आहे. चालेल, पण गोड पाहिजे चवीला. एक फोन आलेला आहे, नंदा पाटील आपल्या बरोबर आहेत. बोला नंदा. मी कोल्हापूरवरून बोलते. बोला. मी दरवर्षी तिळगुळाचे लाडू बनवते, पण ते ना कडक होतात. तर ह्याचं काही कारण असू शकतं का? पण इथे मी तुम्हाला एक विचारेन की तुम्हाला ते कडकच करायचे असतात की दुसरे करायचे असतात? कारण एक व्हरायटी कडक लाडूची पण आहे आणि तुम्हाला जर मऊ करायचे असतील तर मी सुरुवातीला जी वड्यांची तुम्हाला कृती सांगितली, अगदी पाक पक्का नाही करायचा, थोडंसं पाणी घालून विरघळून घ्यायचा, त्याच्यात इतर साहित्य घालून त्याचे जर तुम्ही लाडू वळले तर ते तुमचे कडक नाही होणार, आपले मध्यम असे होतील. बरोबर आहे. आणि ज्यांना कडक हवे त्यांना तर चिक्कीचा गूळ घेऊनच करावं लागतं. अच्छा, पण अनेकदा आपण असं बघतो की लाडू करताना जे इतर आपण जे मिश्रण करून ठेवलेलं असतं ते हळूहळू घट्ट होतं, मग त्यासाठी काय करता आणि येईल? त्याच्यासाठी विशेष करून मी चिक्कीच्या लाडवांसाठी बोलेन की जे मिश्रण तुम्ही केलंय आणि ते करता करता आता घरटी एकटी बाई असते तर ती वळताना ते नक्कीच कोरडं होणार. असं त्याच्यासाठी एक चांगली युक्ती म्हणजे एका पातेल्यात गरम पाणी घ्यायचं, त्याच्यावर त्या मिश्रणाची कढई ठेवायची अच्छा. आणि अर्थात जरा व्यवस्थित लक्ष देणं, तर कुठे अंगावरच पाडून घेऊ नका. आणि मग ते कायम मिश्रण गरम राहतं ना. आता वळायला लागलो, वरचा थर संपला की जरा उलट नाही थोडं हलवायचं, म्हणजे खालचा जो गरम भाग आहे तो थोडासा वर येऊ शकतो. बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे जे कडक तिळाचे लाडू आहेत ते एकदम छोटे छोटे करायचे, कारण त्याला आपण पुढच्या दातांनी तोडून नाही खाऊ शकत, ते एकदम तोंडात घालतो. तर मऊ लाडू असला तर थोडासा मोठा वळायचा, आणखीन जर कडक लाडू असले तर त्याला जरा लहानच आकारांनी करायला. पण जर तिळाचे लाडू बिघडले तर काय करायला पाहिजे गृहिणी? आता हेही सांगते, थोडंसं पाणी गरम करायचं, चक्क उकळून त्याला 1-2 मिनिटं उकळू द्यायचं, बरोबर. म्हणजे ते पाणी आपलं निर्जंतुक होतं. आता ते पाणी तुम्ही जो भगरा झालेला आहे कढईमध्ये त्याच्यावर अगदी टीस्पूननी, एकदम खूप घातलं तर ते मऊ पण होऊ शकतं, तर चहाच्या चमच्यानी घालून त्याला हलवून किंवा हाताने थोडं बघायचं कितपत तुम्हाला पाहिजे. तसं झालं की त्याचे पुढे लाडू वळायचे. मग आणि जर आपल्याला कडकच लाडू बनवायचे असतील तर काही खास प्रकार आहे का म्हणजे त्यासाठी? आता त्याच्यासाठी जर तुम्हाला मुद्दाम एक बाजारात चिक्कीचा गूळ मिळतो तर तो तुम्हाला आणावा लागेल. जेवढा चिक्कीचं गूळ आहे तेवढेच भाजलेले तीळ. आता इथे एक महत्वाचं मी सांगेन की बायका काय करतात, कढईत तीळ घातले, पुटपुट पुटपुट आवाज यायला लागले, झाले भाजून, तर ते खमंग होत नाहीत. त्याच्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपला जो प्रेशर कुकर आहे त्याचा तळ खूप जाड असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. कुकरमध्येच जे अर्धा किलो काय जे तुम्ही तीळ आणलेत ते घालून भाजून घ्या आणि मग ते काढून मग आता निम्मे मऊ वड्यांना वापरले किंवा निम्मे अजून काही तिळाचा भात बीत करायचा असला त्याच्यासाठी, थोडक्यात म्हणजे जाड ह्याच्यामध्ये ते तीळ भाजून घ्यायचे. आता जेवढा चिक्कीचा गूळ तेवढे तीळ, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीनुसारचे अर्धी वाटी काजू तुकडे, अर्धी वाटी फुटाण्याचं डाळ, अर्धी वाटी जाड कुटलेले शेंगदाणे आणि वेलची पूड, हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता. आणि चिक्कीचा गूळ त्याच्या पाकात अजिबात पाणी घालायचं नाही, हे महत्वाचं आहे. आणि 1 चमचा तूप घालून त्याचा पाक जस्ट म्हणजे गुळ विरघळला की ते उतरवायचं आणि ते सगळं घालून छोटे छोटे म्हणजे कडक लाडू करताना खास करून चिक्कीचा हां, गूळ पाणी वापरणं नाही खूप घालायचं. गरजेचं आहे. एक फोन आलेला आहे, लक्ष्मी जाधव आपल्या बरोबर आहेत. बोला लक्ष्मी. मुंबईमध्ये भोगीची भाजी तर करतात, तर मग इतर प्रांतामध्ये अजून कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या भोगीच्या निमित्ताने किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करतात आणि त्या भाज्यांचं वैशिष्ट्य काय असतं? आता सर्वात प्रथम तुम्ही भोगीची भाजी जी म्हणालात किंवा आता गुजरातमध्ये उंधियो, तोच प्रकार साधारण म्हणजे काय आपण मिक्स भाजी म्हणूया. असं का बनवतात तर ह्या दिवसांमध्ये बाजारात तरतरीच्या भाज्या उपलब्ध आहेत. आता हीच भाजी कोणी उन्हाळ्यात नाही बनवत का, तर तुम्हाला त्या मिळतच नाहीत. तर इथे ह्या भाजीत महत्वाचं म्हणजे एखाद्याला मुळा आवडत नसला तरी मुळा घालायचा. तर वांगी झाली, मुळे, गाजर, पावट्याचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, जे काय नवं म्हणजे आता सांगते, मी स्वतः जरा विदर्भातली असल्यामुळे आमच्याकडे अजून एक बदल, बोरं घालतात छोटी छोटी त्याच्यात, नंतर मेथी हिरवी थोडीशी चिरून घालतात.
त्यामुळे जितकं व्हरायटी तुम्हाला त्याच्यात घालता येईल ती त्या तऱ्हेने भाजी. आता त्याची कृती म्हणजे नेहमीसारखीच फोडणी करून, आता उदाहरणार्थ शेवग्याच्या शेंगा घालायच्या त्या तुम्हाला थोड्या उकडाव्या लागतील. बाकी भाज्या वाफेवर साधारण तेलावर मार्केटमध्ये चिरतात. ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या घेऊन आपल्याला पण भोगीची आता ह्याच्यात तुम्ही भाजी बघा करायला तर फ्लॉवर मिळतो ना, फ्लॉवर नाही कोणी घालत, बरोबर आहे. बिकॉज हे टिपिकल झाला पण का भारतीय भाज्या म्हणू, तर अशा भाज्या घालून पद्धत आहे. आणि दुसरं म्हणजे मी उत्तर प्रदेशात आग्रा वगैरेकडे असताना एक गंमत म्हणून सांगितलं की ह्या भाजीसारखी मिक्स भाजी नाही, पण त्यांच्याकडे छोटे छोटे अख्खे बटाटे या दिवसात मिळतात. तर ते न सोलता असे अख्खे बटाटे ठेचून घ्यायचं, आणखीन ताजी मेथी, साधा पालक, असं सगळ्या मिक्स भाज्या, पण पालेभाज्या असतात त्या सगळ्यांची मिळून एक अशी भाजी करतात. आणखीन बाजरीचं जसे आपण भाकरी करतो त्यांची मिक्स पिठाच्या भाकऱ्या, सॉरी, आणि तिकडे मक्याचं पीठ जास्त वापर आहे, त्यामुळे ते जास्त म्हणजे वापरतात. प्रत्येक प्रांताप्रमाणे ज्या ज्या सीझनला काय त्यावेळी जे उपलब्ध आहे असेल, त्याच्यावर त्याप्रमाणे करण्याचं आपण पण. भाज्या किंवा भोगीची भाजी बनवतो. पण त्याचप्रमाणे तिळगुळाचे सुद्धा अनेक प्रकार आपल्याला आपण पुढे ऐकणार आहोत. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता 022-668-99-204 या नंबरवर. टॉक टाइम मध्ये आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.